नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, देशातल्या बँकिंग क्षेत्रातलं जाळं हे फारच विस्तारलेलं आहे। पैशांचं कुठलंही काम असेल तर आपल्याला बँकेत जाण्याशिवाय पर्याय नसतो। मोठे व्यवहार तर बँकेच्या मदतीनेच करावे लागतात आणि दुसरीकडे खाजगी आणि सरकारी बँका देखील आपला आर्थिक फायदा लक्षात घेऊन वेळोवेळी आपल्या नियमांमध्ये बदल करताना दिसतात। दरम्यान आता एका मोठ्या आणि महत्त्वाच्या बँकेने एक मोठा निर्णय घेतलाय। या निर्णयामुळे अनेकांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता व्यक्त केली जाते। मिळालेल्या माहितीनुसार ICICI बँकेने नुकताच एक मोठा निर्णय घेतलाय। हा निर्णय ग्राहकांच्या सेव्हिंग बँक खात्यासंदर्भात आहे। ICICI बँकेने सेव्हिंग बँक खात्यासाठी मिनिमम ॲव्हरेज अमाऊंटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ केली आहे। ही वाढ थेट 5 पटीने करण्यात आली आहे। बदललेल्या नियमांअंतर्गत ICICI बँकेच्या खातेधारकांना आता आपल्या बँकेमध्ये कमीत कमी 50,000 रुपये आपल्या खात्यावरती ठेवावे लागणार आहेत। हा नियम 1 ऑगस्टपासूनच लागू झाल्याचं गृहीत धरण्यात येणार आहे। म्हणजेच आता ICICI बँकेच्या ग्राहकांना खात्यामध्ये कमीत कमी 50,000 रुपये ठेवावे लागतील। तसं केलं नाही तर खातेधारकांना दंड भरावा लागणार आहे। नवीन नियमानुसार आता ICICI बँकेच्या मेट्रो आणि शहरी भागातील खातेधारकांना आपल्या बँक खात्यांमध्ये कमीत कमी 50,000 रुपये ठेवावे लागतील। तसेच निमशहरी भागातील खातेधारकांना ही मर्यादा 25,000ची आहे, तर ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी हीच मर्यादा 10,000ची आहे। अगोदर मेट्रो आणि शहरी भागातील सेव्हिंग अकाउंट असणाऱ्या खातेधारकांना आपल्या बँक खात्यांमध्ये कमीत कमी 10,000 रुपये ठेवावे लागायचे। आता या निर्णयानंतर देशांतर्गत बँकांमध्ये ICICI बँकेची सर्वाधिक मिनिमम अकाउंट बॅलन्सची मर्यादा झालेली आहे। आता ICICI बँकेची मिनिमम बॅलन्स ठेवण्याची मर्यादा ही सर्वाधिक आहे। याआधी SBIने 2020 साली मिनिमम बॅलन्सची मर्यादा काढून टाकली होती, तर दुसऱ्या बँकांनी ऑपरेशन कॉस्ट म्हणून सेव्हिंग अकाउंटवरती कमीत कमी 2,000 रुपये ते 10,000 रुपयांपर्यंतचं मिनिमम बॅलन्स ठेवण्याची मर्यादा ठेवलेली होती। दरम्यान बँका त्यांचा रोजचा खर्च आणि इतर गुंतवणुकीचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी मिनिमम बॅलन्सची अमाऊंट किंवा अकाउंटची अट ठेवत असतात। या नियमांतर्गत एखाद्या खातेधारकांना आपल्या बँक खात्यात मिनिमम बॅलन्स न ठेवल्यास त्याला आर्थिक दंड भरावा लागू शकतो। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जर तुमचंही खातं ICICI बँकेत असेल तर ही तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। तर मग मित्रांनो, ICICI बँकेच्या या निर्णयावरती आपलं काय मत आहे हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।